तर राज्यामध्ये रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। मात्र या निवडणुकींबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी मोठा दावा केलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ओबीसींना कमी आरक्षण देण्यात आल्याचं तायवाड यांनी म्हटलंय। त्यातच जिथे अर्धा टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण निघतं तिथं नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। निवडणूक आयोगाने निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा कोर्टात दाद मागू असा इशाराही तायवाड यांनी दिलाय। ओबीसीच्या बाबतीत गणना करताना, कॅल्क्युलेशन करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता राखून ठेवावयाच्या जागांच्या संख्येची गणना करताना अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्षित करण्यात यावा। म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा नागपूर महानगरपालिकेचं आपण उदाहरण घेतलं तर 151 जागा आहे, त्याच्या 27% जर आपण काढलं तर ते 40.77 येते। कोणताही आंधळा माणूस म्हणेल की तो 41 असायला पाहिजे, परंतु 40 जागा दिल्या कारण अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्षित करण्यात याव्या याचं पालन स्थानिक लोकांनी केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।